तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 मार्च 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 मार्चच्या सर्व चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे की कोणत्या राज्यामध्ये 18वा थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये 18वा थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. हे अभयारण्य इरोड जिल्ह्यामधील अंतितूर आणि गोनीचेट्टीपल्लई तालुक्यातील 80,567 हेक्टर क्षेत्रामध्ये हे अभयारण्य पसरले आहे. या अभयारण्यामध्ये वाघ, हत्ती, बिबट्या, रानडुकर असे विविध प्राणी पाहावयास मिळतात. तामिळनाडूचा जर विचार केला तर त्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत R.N. रवी. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे आशिया हॉकी महासंघाने कोणत्या देशातील हॉकी महासंघाला बेस्ट ऑलिम्पिक पुरस्काराने सन्मानित केले? तर आशिया हॉकी महासंघाने भारतीय हॉकी महासंघाला बेस्ट ऑलिम्पिक पुरस्काराने सन्मानित केलेले होते. भारतामधील ओडिसा या ठिकाणी हॉकी मेन्स वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेले होते आणि त्याचे आयोजन योग्य प्रकारे केल्याबद्दल हॉकी महासंघाने भारतीय हॉकी महासंघाला बेस्ट ऑलिम्पिक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे कोणता देश ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवा सदस्य बनलेला आहे? तर इजिप्त हा देश ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवा सदस्य बनलेला आहे. आता ब्रिक्स मध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका असे एकूण 5 देश येतात. 5 देश याच्यामध्ये येतात. त्यानंतर बांगलादेश, UAE हे यामध्ये नंतर समाविष्ट करण्यात आलेले होते. म्हणजे हे नवे आता सदस्य बनलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता इजिप्त हा नवा सदस्य बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चर्चेमध्ये असलेला सिनियाह बेट हा कोणत्या देशामध्ये आहे? तर चर्चेमध्ये असलेला सिनियाह बेट हा UAE या देशामध्ये आहे. UAE ला सर्वात जुने शहर UAE या देशामध्ये सर्वात जुने शहराचा शोध सिनियाह या बेटावर लागलेला आहे. त्यामुळे हे बेट चर्चेमध्ये आलेले आहेत. WMF च्या रिपोर्टनुसार अल क्वानेन पर्यटन आणि पुरातत्व विभाग यांनी हा शोध लावलेला आहे. UAEचा जर विचार केला तर त्याची राजधानी अबुधाबी, करन्सी आहे UAE दिरहम. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील गंधमर्दन हिल्सला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर ओडिसा या राज्यातील गंधमर्दन हिल्सला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यालाच आयुर्वेदिक स्वर्ग सुद्धा असे म्हटले जाते. बरगड आणि बोलिंगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये ही टेकडी पसरलेली आहे. या गंधमर्दनमध्ये 1200 वनस्पती, विविध प्रजाती आणि अनेक प्रकारची झाडे, झुडपे तसेच औषधी वनस्पती पाहावयास मिळतात. गजपतीमधील महेंद्रगिरी टेकड्या, कंधमाल जिल्ह्यातील मंदासूर टेकडीनंतर अशी ही तिसऱ्या टेकडीचे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून हे घोषित करण्यात आलेलं आहे. ओडिसाचा जर विचार केला तर त्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक. त्यानंतर जगन्नाथ, कोणार्क इत्यादी टेम्पल हे ओडिसामध्येच आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या व्यक्तीने टीबी पार्टनरशिपची 36वी बोर्डची मीटिंगची अध्यक्षता केलेली आहे? तर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी टीबी पार्टनरशिपची 36वी बोर्ड मीटिंगची अध्यक्षता केलेली आहे. ठीक आहे, तर आपण थोडक्यात टीबी विषयी थोडक्यात जाणून घेऊया. टीबी दिवस म्हणजेच क्षयरोग दिवस हा 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो आणि 2023 ची थीम होती येस वी कॅन एंड द टीबी. क्षयरोग मुक्तीचे लक्ष्य हे 2025 ठेवण्यात आलेले आहे आणि मलेरिया मुक्तीचे लक्ष्य हे 2030 ठेवण्यात आलेलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी वन वर्ल्ड टीबी समिट 2023 चे उद्घाटन वाराणसी येथे केलेले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे रामसर स्थळांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल NGTने कोणत्या राज्यावर 10 करोड रुपयाचा दंड ठोठावलेला आहे? तर रामसर स्थळांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल NGTने केरळ या राज्यावर 10 करोड रुपयाचा दंड ठोठावलेला आहे. NGT म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल च्या प्रधान खंडपीठाने नियुक्ती केलेल्या रामसर साईटचे अनियंत्रित प्रदूषण रोखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल 10 कोटी रुपयाचा दंड केरळ या राज्यावर ठोठावलेला आहे. केरळमधील सर्वात मोठे आणि भारतातील सर्वात लांब सरोवर मियाचिन, आचन कोविल पंपा आणि मणिमाल या 4 नद्यांमध्ये या सरोवराचे उगमस्थान आहे. 2002 मध्ये यांचा रामसर साईटमध्ये समावेश करण्यात आलेला होता.
केरळचा जर विचार केला तर याची राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. आरिफ मोहम्मद खाननेच केरळमध्ये वन स्कूल वन IAS ही योजना सुरू केलेली होती. तसेच सिल्वर लाईन परियोजना आणि जेंडर पार्क हे केरळमध्येच आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे रामसर स्थळांचा जर विचार केला तर देशामध्ये एकूण 75 रामसर स्थळ आहेत. 1960 मध्ये युरोपात पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने 1962 मध्ये मोर्सलँड आणि पाणथळ जागाच्या संरक्षणासाठी परिषद आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर 1971 मध्ये इराणमधील रामसर या ठिकाणी पाणथळ जागांच्या संदर्भात परिषद झाली. तेव्हापासूनच रामसर स्थळ असे म्हणण्यात येते. आता महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आणि किती रामसर स्थळ आहेत तर एकूण 3 रामसर स्थळ आहेत. त्यामध्ये पहिलं आहे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. याला 2019 मध्ये रामसर साईट मध्ये यांचा समावेश करण्यात आला. तसेच लोणार सरोवर 2020 मध्ये यांचा समावेश करण्यात आला. तर ठाणे खाडी क्षेत्रात 2022 मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे WPL म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये कोणत्या टीमने दिल्ली कॅपिटल्सला हरवून विजेतेपद आपल्या नावावर केलेले आहे. तर WPL म्हणजेच वुमेन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवून विजेतेपद आपल्या नावावर केलेलं आहे. याचे आयोजन हे मुंबईमध्ये करण्यात आलेलं होतं आणि मुंबई इंडियन्सचे कॅप्टन होते हरमनप्रीत कौर आणि दिल्ली कॅपिटल्सचे कॅप्टन होते मॅन लॅगिंग. याचं स्पॉन्सर होतं टायटल स्पॉन्सर होते टाटा ग्रुप. याचे शुभंकर होतं शक्ती. प्लेअर ऑफ द मॅच नेट स्क्रीवर ब्रँड जे की मुंबई इंडियन्सचे प्लेअर आहेत. तसेच ऑरेंज कप कोणी जिंकला तर मेन लॅगिंग जे दिल्ली कॅपिटल्सचे प्लेअर आहेत. तसेच पर्पल कप हेली मेथूज यांनी जे की मुंबई इंडियन्सचे प्लेअर आहेत यांनी पर्पल कप आपल्या नावावर केलेलं आहे. ठीक आहे. आणि ही याची पहिली आवृत्ती होती म्हणजेच पहिलं एडिशन होतं याचं WPLचं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आसामचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आसामचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव पुरस्काराने डॉक्टर तपन सायकिया यांना 2022चा आसाम वैभव पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच रतन टाटा यांना 2021चा आसाम वैभव पुरस्कार यांना मिळालेला आहे. तसेच जर अन्य ऑप्शनचा जर विचार केला तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 जाहीर झालेला आहे. तसेच आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 ने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तसेच जर महाराष्ट्रातील अन्य पुरस्कारांविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊया. विदा करंदीकर पुरस्कार चंद्रकुमार नलगे यांना प्राप्त झाला. श्री पुंडलिक भागवत पुरस्कार ग्रंथालय प्रकाशन यांना देण्यात आला. डॉक्टर अशोक केळकर मराठी अभ्यासक पुरस्कार विठ्ठल वाघ यांना जाहीर झालेला आहे. तसेच कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार दत्ता भोसले यांना जाहीर झालेला आहे. तर हे महाराष्ट्रातील प्रमुख पुरस्कार आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. MPSC मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे पुरस्काराविषयीचे प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहेत. ठीक आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे महत्वाचे प्रश्न. काल जो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर याचा राईट आन्सर होतं मोहन आगासे. आज तुमच्यासाठी प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. तर याचा राईट आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद.